हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे सायन्स टीचर परमेश्वर सुतार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण आहोत 8th स्टँडर्ड सायन्स या विषयामधील चॅप्टर नंबर 3मध्ये, ज्याचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. या आधीच्या 3 व्हिडिओमध्ये आपण शिकलेलं आहे कॉन्टॅक्ट फोर्स, नॉट कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलन्स्ड फोर्स, नॉट बॅलन्स्ड फोर्स, आणि शेवटी आपण पाहिलेलं आहे प्रेशर. त्याच्यानंतर प्रेशर ऑन सॉलिड्स, प्रेशर ऑन लिक्विड, प्रेशर ऑफ गॅस. ऑन टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट द लास्ट पॉइंट फ्रॉम द चॅप्टर, दॅट what is the beyond force. Dear students, when we are starting the point beyond force, तर साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण एखादी वस्तू पाण्यामध्ये टाकतो, ती वस्तू पाण्यामध्ये बुडते, परंतु ही वस्तू पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर त्याला खालनं ग्रॅव्हिटेशन फोर्स अट्रॅक्ट करत असतं, म्हणून ती तळाशी जाते. बट ॲट द सेम टाईम कधी कधी काही वस्तू पाण्यावरती तरंगतात, कधी कधी काही वस्तू पाण्याच्या आतमध्ये जाऊन तरंगतात, पण तळाशी जात नाही. असं का घडतं? कारण काय तर या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये त्या वॉटरकडनं, त्या फ्लुइडकडनं एक फोर्स अपवर्ड डिरेक्शनमध्ये या ऑब्जेक्टवरती लावला जातो, आणि तो फोर्स म्हणजे काय? बियॉन्ड फोर्स असं आपल्याला म्हणता येईल. सो लेट स्टार्ट. वी विल सी इन डिटेल what is the beyond force. So dear students, let's start the point beyond force. To understand the beyond force, we have to go through the diagram which is on the screen. In this diagram you will find, so in this diagram you can see, that means it is one activity. Take a plastic bottle and fix the lid tightly. Now place it in water and see. एक बाटली घ्या, त्याचं लीड त्याला घट्ट लावायचं आहे आणि त्याला पाण्यामध्ये सोडायचं. आपण स्पेशली म्हणूया की इट्स अ एम्प्टी बॉटल. व्हॉट विल हॅपन? इट विल फ्लोट ऑन अ वॉटर. ओके, नाव सी, इट विल फ्लोट ऑन अ वॉटर. नाव ट्राय अँड पुश इट इन टू द वॉटर. म्हणजे या बाटलीला तुम्हाला थोडंसं आतमध्ये पाण्यामध्ये काय करायचं? त्याला ढकलायचं. व्हॉट विल हॅपन? आफ्टर सम टाईम इट विल अगेन कम टू द सर्फेस ऑफ दॅट वॉटर अँड स्टार्ट्स टू फ्लोट. हे पण तुमच्या लक्षामध्ये येतं. Now, even when pushed, it continues to float. This experiment can be done with the hollow plastic ball also. म्हणजे तुम्ही इथे एखादा बॉल सुद्धा घेऊन हा एक्सपेरिमेंट करू शकता आणि ते पाण्यावरती तरंगताना तुम्हाला दिसून येतात. Now fill the bottle with water to the fullest capacity and close the lid and release in water. Now what will happen? त्याच पाण्याच्या बाटलीला काय करा? आता त्याच्यामध्ये पूर्णपणे पाणी भरा, लीडने त्याला टाईटली पॅक करा आणि आता पाण्यामध्ये सोडा. यू विल फाइंड दॅट बॉटल गोज इनसाइड द वॉटर, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इट इज नॉट सिंकिंग ॲट द बेड ऑफ दॅट वॉटर. पूर्णपणे तळाशी सुद्धा जात नाही आहे. असं का घडतंय हो? तर त्याच्यावरती 2 फोर्सेस ॲक्ट होतात. पहिला फोर्स आहे ज्याला की आपण काय म्हणूया? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, जो की तुम्हाला इथं दिसतोय. त्याला शॉर्टमध्ये आपण काय लिहिलं आहे? FG. स्मॉल आहे ते, आपण लक्षात घ्यायचं. आणि जर आपण लक्षात घेतलं तर आणखीन एक फोर्स इथे दिसतोय ज्याला की आपण म्हणलं FB. आणि हे दोन्ही फोर्सेस एकमेकाच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये काम करतात, आणि त्यामुळं ती वॉटर बॉटल पूर्णपणे तळाशी पण जात नाही आहे आणि पूर्णपणे वरती पण येत नाही आहे. अंडर द वॉटर इट फ्लोट्स कंटिन्युअसली. मग आता ग्रॅव्हिटेशन फोर्स तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, जो की बाटलीला खाली खेचणार आहे. पण FB हा काय प्रकार आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. धिस फोर्स इज नथिंग बट द बियॉन्ड फोर्स, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोर्स ऑफ बियॉन्सी. मग नेमकं बियॉन्ड फोर्स कशाला म्हणायचं यावरनं आता या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन करता येते, आणि ती तुम्हाला समजलेली आहे. दॅट द डेफिनेशन इज द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर फ्लुइड इज कॉल्ड ॲज बियॉन्ड फोर्स, विच इज डिनोटेड बाय FB. आता बियॉन्ड फोर्स एक फार छान उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण दोरीला बांधून जर बकेट पाण्यामध्ये सोडलेलं असेल आणि त्या बकेटाला आपण उचलण्याचा प्रयत्न केला, बकेट भरलेलं असतं आणि जेव्हा ते पाण्यामध्ये असतं तेव्हा आपल्याला हलकं लागतं. बघा, लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही त्याला दोरीनं खेचताय आणि बकेट पाण्याच्या बाहेर येतं तेव्हा मात्र ते आपल्याला जड लागतं. असं का घडत असेल हो? तर सिम्पल आहे. वेन द बकेट full of water is inside the water,
what happens? 100% the beyond force is acting on it, and that's why it appears less weight to us, but when it is coming out from the water we feel it is having the more weight. हे सुद्धा बियॉन्ड फोर्समध्ये घडतं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आफ्टर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट पाण्यामध्ये एखादी वस्तू बुडत असताना काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणखीन एक ॲक्टिव्हिटी. आता तुम्ही काय केलेलं आहे, आयर्न नेल घ्यायचा आहे आणि त्याला पाण्यामध्ये टाकायचं. डेफिनेटली इट विल सिंक इन टू द वॉटर, बट वाय डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोट ऑन इट. कसलं इंटरेस्टिंग आहे. एक छोटासा खिळा पाण्यामध्ये काय होतोय, सिंक होतोय, परंतु मोठी लट जी शिप आहे ती पाण्यावरती तरंगते. असं का घडतं, तर काळजीपूर्वक लक्षात घ्या. इथं संदर्भ आहे डेन्सिटीचा आणि संदर्भ आहे त्याच्या व्हॉल्यूमचा. खिळ्याच्या म्हणजे नेलच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्याचं व्हॉल्यूम फार कमी असतं, ते पाण्यामध्ये बुडलं जातं. पण शिपचा जर विचार केला तर त्याच्या सरफेसचा व्हॉल्यूम जास्त असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते तरंगायला लागतं. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं पाण्यामध्ये बुडणाऱ्या वस्तूचा संदर्भ व्हॉल्यूमशी आणि डेन्सिटीची आहे. तर आपण या ठिकाणी पाहूया ऑब्जेक्टची डेन्सिटी, त्यासोबतच ज्या पाण्यामध्ये ऑब्जेक्ट टाकला जाणार आहे त्याची डेन्सिटी. आता पहिलं उदाहरण आपण इथं लक्षात घेऊया. इट बिकम्स इझियर टू स्विम इन अ सी वॉटर दॅन इन अ फ्रेश वॉटर. इंटरेस्टिंग की समुद्राच्या पाण्यामध्ये पोहायला सोपं जातं म्हणे दॅन इन फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे काय, गोडं पाणी. असं का घडत असावं, कारण आपण पाण्यामध्ये पोहताना तरंगताना आपल्यावरती बियॉन्ड फोर्स ऑफ बियॉन्सी लागू होणार आहे. सी वॉटरमध्ये ते जास्त असेल आणि फ्रेश वॉटरमध्ये कमी असेल. असं कसं काय, कारण जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ द फ्रेश वॉटर ड्यू टू द साल्ट्स डिझॉल्व्ड इन द सी वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साल्ट्स असतात, त्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला तरंगायला सोपं जातं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. याची एक सिंपल ॲक्टिव्हिटी तुम्ही घरातसुद्धा करून पाहू शकता. एक ग्लास घ्यायचा आहे, त्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू ॲड करायचं आहे. बघा, हे वॉटर आहे कन्सिडर करा. तर त्याच्यामध्ये लेमन जेव्हा तुम्ही टाकताय इट विल फ्लोट ऑन इट अँड आफ्टर सम टाईम इट विल सिंक अँड गोज टू द बॉटम. नाव डू द सेम थिंग. आणखीन एक ग्लास घ्या, त्या ग्लासमध्ये पाणी ॲड करा, त्याच्यामध्ये थोडंसं साल्ट टाकायचं आहे. मी फार सोपं करून सांगतो आहे. आणि आता साल्ट टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये परत लेमन टाकायचं आहे. तुम्हाला कळेल व्हॉट विल हॅपन, द लेमन विल स्टार्ट टू फ्लोट ऑन द सरफेस ऑफ दॅट वॉटर बिकॉज द वॉटर इज बिकमिंग साल्टी. म्हणजेच काय, जशी पाण्याची डेन्सिटी वाढते तसं ऑब्जेक्ट तरंगायला लागतो. हे कन्क्लुजन आपण इथं काढू शकतो आणि यावरनं आपल्याला 2 निष्कर्ष या ठिकाणी काढता येतात. ते निष्कर्ष असे आहेत. नंबर 1, व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट द बियॉन्ड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डीपिंग ऑब्जेक्ट इज मोर. And the second is density of liquid. More the density of liquid, more is the force of Beyonce. जशी जशी त्या पाण्याची किंवा लिक्विडची डेन्सिटी वाढते तसं बियॉन्सी फोर्स त्याचा वाढत जातो. आणि व्हॉल्यूममध्ये आपण काय पाहिलं, व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट द बियॉन्ड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डीपिंग ऑब्जेक्ट इज मोर. म्हणजे आपण जहाजाचं व्हॉल्यूम जास्त आहे, खिळ्याचं व्हॉल्यूम कमी आहे. जसा व्हॉल्यूम वाढेल तसं त्या ठिकाणी बियॉन्ड फोर्ससुद्धा वाढणार आहे. हे 2 निष्कर्ष आपण या ठिकाणी काढू शकतोय. ओके, आफ्टर दिस वी आर मूविंग टुवर्ड्स द लास्ट पॉईंट फ्रॉम द चॅप्टर. दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल हे काय आहे, तर आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होता ज्यांना की आपण ग्रीक सायंटिस्ट म्हणून ओळखतो. ते एक थोर मॅथेमॅटिशियनसुद्धा होते. त्यांनी हा शोध लावला, या प्रिन्सिपलचा शोध लावला, म्हणून या प्रिन्सिपलला आर्किमिडीज प्रिन्सिपल असं म्हणतात. तर आधी आपण समजून घ्या हे प्रिन्सिपल काय आहे, मग आपण ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. तर मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल हा प्रिन्सिपल असा आहे. यू कॅन सी हिअर द प्रिन्सिपल इज गिवन दॅट when an object, that means which is given here in a dark, that I will show you like this, when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction, and this force is equal to the weight of the fluid displaced by the object. Okay, this force is equal to weight of the fluid displaced by the object. साध्या पद्धतीने समजून घेऊया. पाणी आहे, एका जारमध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट ड्रॉप करतोय. ऑब्जेक्ट पाण्यामध्ये पडता क्षणी काहीतरी पाणी तो बाजूला सारणार आहे, बरोबर आहे.
मग हे जे बाजूला सारलेलं पाणी आहे त्याचं जितकं वेट आहे, बघा लक्षात घ्या, म्हणजे एखादी वस्तू पाण्यामध्ये पडली त्याने पाणी बाजूला सारलं, जेवढं पाणी बाजूला सारलेलं आहे त्याचं जितकं वेट आहे तेवढाच फोर्स त्या वस्तूवरती लागतो. हा नियम म्हणजेच आर्किमिडीज प्रिन्सिपल. म्हणजे त्याला समजून घेताना आपल्याला कसं सांगता येईल, वी कॅन कन्क्लूड वेन ॲन ऑब्जेक्ट इज पार्शियली or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in an upward direction, and this force is equal to the weight of fluid displaced by the object. म्हणजे त्या ऑब्जेक्टनं किती पाणी बाजूला सारलेलं आहे त्याचं जेवढं वजन आहे तितकंच फोर्स त्या ऑब्जेक्टवरती लागलं जातं. दिस इज नथिंग बट द आर्किमिडीज प्रिन्सिपल. डिअर बॉईज अँड गर्ल्स, लेट मी क्लिअर यू की याचा शोध कसा लागला हे सुद्धा जाणून घेण्यासाठी इंटरेस्टिंग आहे. दॅट मीन्स आर्किमिडीजने हा शोध कसा लावला, यू विल सी हिअर दॅट वेन ही एंटर्ड अ बाथ टब फॉर टेकिंग द बाथ, he discovered the above principle by observing the overflowing water. He came out in the same state shouting, Eureka, Eureka. What does it mean? It means that I found it, I found it. म्हणजे जेव्हा तो आंघोळीसाठी बाथ टबमध्ये जात होता त्यावेळेला बाथ टबमध्ये गेल्याच्या नंतर जेवढं पाणी बाहेर निघालं, म्हणजे बाथ टब भरून होता, हा मध्ये गेला क्षणी म्हणजे आर्किमिडीज आतमध्ये प्रवेश केला आणि तिथनं पाणी बाहेर पडलं. तर जेवढं पाणी बाहेर पडलं ते पाण्याचं वजन आणि त्या पाण्याने आर्किमिडीजवरती लावलेला फोर्स सारखा होता हे त्याला त्या क्षणी कळलं आणि त्यालाच त्यांनी म्हणलेलं आहे युरेका, युरेका, म्हणजे मला सापडलं, आय फाउंड इट, आय गॉट इट. त्याने आनंदाने युरेका, युरेका म्हणून ओढायला सुरुवात केली. सो दिस इज अबाउट द आर्किमिडीज प्रिन्सिपल. सो वन मोर थिंग, टू अंडरस्टँड द आर्किमिडीज प्रिन्सिपल वी हॅव टू गो थ्रू द activity. Let me clear you the activities here. You can see that what is shown in this diagram, that means 3.11 beyond force. Take a long rubber band and cut it at one point. At one of its end tie a clean washed stone or a 50 gram weight as shown in the figure. एक दोरी घ्या आणि त्या दोरीला एका विशिष्ट लांबीपर्यंत कट करून त्याला शेवटला तुम्ही 50 ग्राम वजन असेल कसं एखादा दगड बांधायचा. आता पहिल्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता दॅट इन दिस keep the stone hanging in the air and measure the length of the rubber band from the stone to the mark made earlier. म्हणजे आपण आता काय करूया, रबर बँड किती स्ट्रेच झाली त्याची लांबी मोजून बघूया. म्हणजे इथं खुल्यामध्ये जेव्हा तुम्ही सोडताय ते रबर बँड थोडंसं ताणलं जाणार आहे, कशामुळं, ड्यू टू द वेट ऑफ द स्टोन. मग आता हेच घ्यायचं आहे सेम आणि काय करायचं आहे, तोच स्टोन तोच रबर घेऊन तुम्हाला ज्या ठिकाणी पाणी आहे या ठिकाणी त्याला ड्रॉप करायचं. आता बघा इथं उंची जितकी होती त्यापेक्षा इथं उंची त्या रबर बँडची कमी दिसते. याचा अर्थ स्टोन थोडासा वरती आलेला आहे. कुठं, इन वॉटर. आणि इथं जेव्हा एअर होती तेव्हा दगड खालीपर्यंत गेला होता, पण वॉटरमध्ये काय घडायला लागलेला आहे, तो थोडासा वरती येतो आहे. मग वरती येतोय म्हणजे काय, 100% जसा दगड आपण पाण्यामध्ये सोडला डेफिनेटली त्याच्यावरती बियॉन्ड फोर्स काय झालेला आहे, अप्लाय झालेला आहे, हे आपण त्याला सांगू शकतो. त्याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणूया, BF असं म्हणूया. दॅट मीन्स याच्यावरनं आपल्याला कळतं आहे की पाण्यामध्ये कुठलीही वस्तू पडल्याच्या नंतर त्याच्यावरती बियॉन्ड फोर्स लागतो आणि हा लागलेला जो काही फोर्स आहे तो त्या वस्तूने किती पाणी बाजूला सारलं त्या पाण्याच्या वजना इतका असतो. यालाच आपण काय म्हणतोय, आर्किमिडीज प्रिन्सिपल, हे आपण लक्षात ठेवायचं. अप टू दिस नाव वेअर द आर्किमिडीज प्रिन्सिपल इज यूज्ड. खरंच मग आर्किमिडीजने लावलेल्या शोधाचा फायदा कुठे आणि कसा झाला, डेफिनेटली तर आपल्याला सांगता येईल द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. कुठं कुठं केला जातो, द प्रिन्सिपल हॅज बीन यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमराईन्स. जेव्हा जहाज बनवले जातात, सबमराईन्स बनवले जातात तेव्हा ह्याचा उपयोग होतो. वन मोर, इट इज व्हेरी युजफुल इन द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर विच आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज. आफ्टर दिस वी आर गोइंग टुवर्ड्स द लास्ट पॉईंट, दॅट इज डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. आता तसं डेन्सिटी हा प्रकार तुम्हा सर्वांना माहीत आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेन्सिटी, द रेशो ऑफ मास टू द व्हॉल्यूम, दॅट इज नथिंग बट द डेन्सिटी. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्हॉल्यूममध्ये असलेलं मास तेच म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी, हे आपल्याला माहीत आहे. द एसएनएफटी ऑफ डेन्सिटीज, आता मास कशामध्ये मोजतोय आपण, किलोग्राम. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतोय, मीटर क्यूब. म्हणून त्याचं युनिट काय होणार आहे, द युनिट विल लाईक दिस, किलोग्राम पर मीटर क्यूब. सिम्पल वन. Now, what is the relative density? That point is new here, which you have to understand very carefully.
द रिलेटिव्ह डेन्सिटी इज नथिंग बट द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी आणि ज्या पाण्यामध्ये तो पडला जाणार आहे, टाकला जाणार आहे, त्याची डेन्सिटी हे काढणं म्हणजेच काय आपल्याला सांगता येईल रिलेटिव्ह डेन्सिटी. सो दिस बिईंग अ रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज इट हॅज नो युनिट. त्याच्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नाही आहे. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी इज नॉट हॅव्हिंग एनी युनिट. अँड रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं पण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. So dear students, in this way on today we have seen the last part of this chapter, in which basically we have seen about what is the beyond force. Again we have seen about what is the Archimedes principle, and finally we have seen about what about the density and relative density. अशा पद्धतीनं या व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये हा चॅप्टर म्हणजे चॅप्टर नंबर 3 संपलेला आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि याच पद्धतीनं सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचे आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.